त्यांना म्हणले जनावरांना चारा टाका, तर गेले जाऊन बसले. त्यांना माहिती शांती आहे आवरायला. ती टाकीलच बरोबर, हे माहीतच राहतं त्यांना. पाणी सुद्धा दाखवेल नाही जनावरांना. खाय बाई सुंदरे खाय. तो मालकाला तर काही काळजी नाही आहे, पण जाऊ दे, मी आहे तर तुला काहीच कमी नाही पडणार. मी पार म्हातारी झाली ना तरी मी कुठून आणील चारा आणि तुला टाकील. काय नको काळजी करू. चला आता आहे ना स्वयंपाक करीते, पीठ मळून ठेवलंय. आल्यावर पहिलं खायचं विचारले, शांती झाला का स्वयंपाक? खायचं तर नाही सांगायला लागत बाबाला. गिळायचं मस्त दोन्ही कुशीत तर होतो आणि लगेच पडतो बाजावर, लगेच झोपून घेतो. त्याला माहिती आहे शांती आहेच आवरायला. आणि नाही दिलं जेवायला तर असा भुकतो, असं तोंड आहे त्याला का बास रे बास. चला आता येतील तवा येतील, येडावाकडा स्वयंपाक करून ठेवते गिळायला त्याला. पिरा बाबा की जय. झालं दर्शन एकदाच. लय लांबून येत राहतो, दरवर्षाला येत राहतो तो आक. लक्ष राहू दे मग आक. हा चल गाडी ताण यायला लागली, पक्की कोरड पडली. घर दिसतं इडं, आता घरी पाणी तरी पितं इडं. तर ऊन तर लय झालंय, काय करावं. त्याला इथं तर दरवाजाला कुलपही लावेल, त्या दरवाजाला कडी लावेल वाटतं. झालं तर कुठं पाणी प्यावा. हा याला आता काय अवघड झालं. हा येड एक बाई दिसते, त्याच्या असलं पाणी तर पाहतो नाही विचार. शेळ्यांना टाकला चारा, पाणी पाजलं तरी अजून पता नाही बाई. बाई फार बिघडला माणूस. खा ग शेपुरड्यान. अरे इथं ना नुसती तुडूनच टाकी ती खायच्या नावाने ना पता या काळीचा. काळी लय उड्या मारती बाई. दिवसांदिवस हिला ना लयच लाडवत चालय गुबाड. हट पाया टाकला तिचा. घे खाऊन. चला आता मला ना कडी बघ बसू दे बाई, फार जाम झाली ग. नको होतं. सकाळी उठल्यापासून झुलत राहावा तर फार संध्याकाळपर्यंत. आई ग हे द्यावा, फार जाम होतं ग माणूस या शेती कामाने. त्या बाबाला तर काही संसाराची काळजी नाही ग. जसं लगीन झालं तसे कष्ट करू फार जाम झाले मी. ओ बाई पाणी द्या ना प्यायला. बरं बापा बसा. आणता का पाणी? हा आणते. आणा हो, लय ताण लागली काय सांगावं. हे बाबा बाई काही एकटीच राहते का निड? धरा बाबा. हा बसा. कुठून आले बाबा? बाई मी राजस्थानवरून आलो. राजस्थान? हो. बाया लय लांबून आले मग तुम्ही. लय लांबून. मी दरवर्षाला येतो. इकडे काय काम काढले? इकडं आपलं देवस्थान आहे ना आमचं, पीर बाबा. हा ते पिराच्या मंदिरात ना लय लांबून लोक येते. हा ना लय गर्दी. हा मी 5 वर्षापासून येतोय. 5 वर्ष? हो. एवढ्या लांबून? हो. बरं आहे मग. देवस्थान जागृत आहे ना ते. लय जागृत देवस्थान आहे. बरं का बाई, हा माझं लग्न होऊन आहे ना 10 वर्ष झाले. हा हा तर आम्हाला काही पोरसोर व्हाय ना. हा तर मग एक जणाने मग गावातल्या नावाला सांगितलं आणि म्हणा अहो तुम्ही ना पीर बाबाला जा म्हणा, तिला नवस कबूल करा म्हणा. मग नवस कबूल करून आणि तो नवस फेडायला आलतो आता. हा ना. हो तर आम्हाला मुलबाळाही झाले ना. हो. नाही ते नवसाला आहे ना पावतच बाबा. हो ना. लय लांबून लोक येते. हा आता तुम्हाला सांगते, मागच्या आठवड्यात काश्मीरवरून आलं होतं एक जोडपं. काश्मीरवरून? हा तुम्हाला सांगते त्या बाबाला आहे ना माणसातच ठेवेल नव्हतं. माणसातून डायरेक्ट? हा मग हो मग गुण आलं ना परत आला का माणसात? हा मग पावर किती देवस्थान जागृत आहे. लय जागृत देवस्थान आहे. कारण मला अनुभव आल्यापासून आहे ना बाई, मी याच देवाला येत राहतो आता. हा ना. हो. नाही लय म्हणजे लय जागृत देवस्थान आहे. आता पुढच्या देवाला बायकोला घेऊन येणार मी. हा मग आता चालायचं संग. नाही आता काय झालं, पोरं बारीकले ना. हा किती पोरं झाले तुम्हाला? जुळे 2 झाले. जुळे झाले का? ते दोन्ही पेते अजून म्हटलं लांब जायचं एवढं लांब.
कुठं दन करून घेतो जीवाला. हा, म्हटलं मोठ्याला झाले का मग पुढल्या वर्षाला पोरायला आणता येईल पाया पडायला असं. का हो बाई हा मी हे घर तुमचं आहे का? हा माझंच घर आहे. हो का? हा आणि हे जनावर तुमचेच आहे का? हे जनावर माझे, ते ऊस माझा आहे, ती ईर माझी आहे, ते तिकडं गहू दिसतो का हा तो 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 माझा हा. आहे. इथून ते तिथपर्यंत 20 एकर जमीन आहे. हो का? हा आणि तुमचा नवरा काय करतो? आम्ही शेतीच करतोय. हा ना. हा मग आता नवरा कुठे गेला? आहे ना ते गावात गेले. गावात गेले का? हा मग तुम्ही एकटाच राहता का इकडं मग? नाही ते येतील ना आता जेव्हा. तुम्ही इकडं तुम्हाला एकही वस्ती नाही जोडी, तुम्ही एकटाच मग जंगलात राहता का? आणि मग मानावर ना आम्ही दोघं राहतोय. अहो हा नवरा तुम्ही कवाय ना दोघंच राहता ना. हा पण तुम्हाला आधार नाही ना कोणाचा इकडं? नाही नाही आम्हाला काय गरज आहे कोणाच्या आधाराची. नाही आमच्या वस्तीला बरं राहतं. हां दाट वस्ती असली म्हणजे मग फरक पडतो ना. अहो, आम्ही लय दिवसापासून राहतोय, आम्हाला सवय पडली. हा ना. हा मग तुमचे पोरं काय करत्या? पोरं हॉस्टेलला टाकेले आम्ही. किती आहे तुम्हाला पोरं? मला 4 पोरं आहे. चारही पण बाहेर आहे का? हा 4ही बाहेर आहे. अरे एक 10वीला आहे, हां एक 12वीला आहे, हां आणि पोर 13वीला आहे, हां आणि ते लहान 8वीला आहे. हा का? हा 4ही हॉस्टेल मध्ये टाकले, कारण कसं हा. आम्हाला शेती कामात त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटत ना. नाही आणि बरोबर. ते पोरं काय करते, या वावराचे त्या वावरातून नुसते उड्या मारित राहते, अभ्यास नाही करत. अभ्यास नाही करत. म्हणून आम्ही हॉस्टेलला टाकले, तिथे तरी अभ्यास करतील बा असं. हा ना. जर इकडे एखादा बा चोरी चारी झाली किंवा चोर आले, हा जर तुम्ही गागले तर इकडे तर कोणी गोळा होणार नाही, काहीच नाही. अहो तुम्हाला सांगते, आम्ही 15 ते 20 वर्ष झाले इकडे राहतोय. हा अजून आम्हाला कधीच आमच्या मळ्यात चोर नाही आले. नाही ना. नाही नाही कधीच आम्हाला कधी प्रसंगच नाही आला अजून. हा हा पण रांच्या वस्तीला असे एवढे डाग नाही घाली जाऊ बाई. हा ते मला पहिल्यापासून सवय ना. हा काय? अजून घरात आहे घरात आहे का? 4 तोळे. हा ना. हातात आहे, अंगठे आहे, हा गळ्यात आहे, पान तुमचं किती आहे ना. हम्म. का हो बाई हा. मग तुम्हाला शेतीत चांगलं उत्पन्न असेल आहे ना? अहो महिन्याला 2-2.5 लाख रुपये उत्पन्न आहे आम्हाला. हा 2-2.5 लाख रुपये महिन्या. महिन्याला? अरे बापरे. आमचं गायांचं दूध असतं रोजचं 15-20 लिटर जाते. नाही चांगलं उत्पन्न आहे तुम्हाला. हा कारण तुमची शेती मोठी आहे ना हो. हा मग 20 एकर म्हटलं का सोपं आहे का? मग तेच ना. तुमच्या काय गडीबिडी नाही कोणी? नाही नाही मी आहे ती एवढी भक्कम. मग तुम्ही एकटंच करता का एवढं? मग मानावर आणि मी आम्ही दोघं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत वावरात काम करतो. हो का? हा मग हिंमत हो तुमच्यात. मग शेतीला हिमतच धरायला लागत. आणि शेतीला हिंमतच दारा शेती काय तोंडाची आहे का? नाही ना. येऊ का मग आता? हा या मग. हा चहा घेतला असा. नाही चहा नका आता काय आहे? मग आता एक करा ना, एक ग्लासभर पाणी द्या, म्हणजे कसं लांब जायचं मला तेवढं निमेषमे रस्त्यापर्यंत ताण लागायची नाही. बरं बरं हा? पाणी आणते ना. हा या बरं घेऊ. म्हणायचं ना मला मग. या या. काय बाई हो, इतकी परपंचिक आहे, स्वतः कष्ट करते, काय डागडागिने गळ्यात, काय तब्येत आहे, काय रूपवान आहे. हं? मनात तर लय बसली, पण आता काय करावं. धरा बाबा. बसा बसा. अजून देऊ का बाबा पाणी? पाणी पिलं तर बरं वाटलं. हा मग पाण्याशिवाय काय जीवन आहे का? आता याच्यावर काय 2-3 तास नाही पिलं तरी चालेल. हा हा? आता इतक्या 2 ग्लास पाणी पिलं तुमच्याकडून. हा तुम्हाला तर म्हणले थोडा चहा ठेवी. नाही नका चहा नका. चहा ना मी पितच नाही. नाही का? या ट्रॅक्टरचं कोणाचं फाणायचं काम चालू आहे का? हा हा तसं आहे, तो नांगरायला आणलं. बरं आहे बरं आहे. भाईची शेती तेन ट्रॅक्टर तेन लयच मोठं आहे भाऊ. सर पाणी तरी पितो. चक्कर येऊन सुटली हो. बाई झोपली काय? ते ए बाबा. बाईचं आता काही टेन्शन नाही. आता बाई एकदम बेशुद्ध पडली. आता ही अंगठी ना कमीत कमी ना 25 ते 30 हजार जास्त एक निघाली. ही तर कमीत कमी 1 तोळ्याचीच आहे. काढूनच घेतो डायरेक्ट, ठेवतच नाही. आता ही एक काढतो परत लगेच मला बोटात घालून घेतो. ती कशी काढावं आता? हा
आया लय जड आहे ये 2-4 तोळ्याच असली बरं झालं हे झालं. आता आहे ना अजून एक राहिली पोत तेवढी काढूनच घेतो सोडणारच नाही तर आता एवढी काढून घेऊ दे एकदा मला. या आता अरे वा किती मोठी फायबर ही पण ही जवळजवळ 3-4 तोळ्याची. अरे वा आता चला तर हे राहिले एवढं काढितो. तू आला ट्रॅक्टरचा आवाज येऊ राहिला. ये बाबा पळा आता इकडून. ये बाबा चल बाई यायचा डबा द्यायचा आहे मकर ऊन लागत आहे बाई. शांत काकू तर मस्त डायरेक्टर झोपले. हां शांत काकू शांत काकू चांगलं झोपा गाडी ते. काय काय ग स्वाती? अशी का बरं वागू राहिले? अगं मला ना थोडीशी झापड आली. झोपले झोपड होते. रात्री झोप नव्हती झाली का काय? नाही झाली होती झोप. अहो काकू बसायला नाही वेळ मला डबा द्यायचा आहे मला त्यांना. ते मा नाव जेवण एवढत असेल ते माणूस. हा का? हां घडीभर बसली असती 5 मिनिटं. नाही आता येते डबा देऊनच येते. हा येऊ का? हा जा. बाई स्वाती आताशी भाकर घेऊन चालली नवऱ्याला. नवरा पार उपाशी मिळाला असेल. मला ना झोप लागून गेली. अंगठ्या एकच आहे. 3 अंगठ्या कुठे गेल्या? बाई हार कुठे मा? होय हार मोठा हार. कुठं पडला तर नाही बाई? कुठं गेला मा हार? आता यांना जर कळालं ना तर मला आहे ना मा भुगाच करतील. आता म्हणशील तुला दागिन्यांचं लक्ष नाही ठेवता येत घातले काला. आता काय करू बाई? 15 तोळ्याचा तो मोठा हार होता. अंगठ्या होत्या 2-2 तोळ्याच्या मा जाड अंगठ्या होत्या. बाई काय करू आता? हे देवा. बाई तो मग एक बाबा आला होता. मग गळ्या का असं निरीक्षण करून पाहिलं. मला म्हण तुमचे लय डागडागिने तुम्ही इकडं रानच्या वस्तीवर राहत्या. आता मा डोक्यात टूप पेटली. बरोबर म्हणजे त्या मेल्यानीच काय केलं का काय? बाई आता काय करू ग? आता या आले तर मा काय खरं नाही. त्या भास्कर तात्या इकडं राहतोय शेजारी. त्याला तरी जाऊन सांगते बाई. अरे देवा. बाई एवढ्या मला महागाच्या वस्तू गेल्या माया. भास्कर नाना हो भास्कर नाना का आहे का घरात? हा ना. का शांत? अहो काय सांगू हा लई माव दुखाचा डोंगर कोसळला. आता काय सांगू तुम्हाला? झालं काय? अहो एक बाबा आला होता. बर मला चांगलं म्हण पाणी दे. मी त्याला पाणी दिलं. बर मग वरून म्हणले चहा ठेवू का? तर म्हणे चहा नका ठेवू मला. हा आणि मला सारखं माकडं पाहायचा. मला म्हणून तुम्ही इकडे एकटेच राहत्या का? म्हणजे हा माझ्या नवरा मी राहते. म्हणून तुमच्याकडे लय डागडागिने असं तसं. हा आणि मला तेवढ्या याच्यात काही कळालंच नाही. म्हणजे सगळ्या चौकशा करून घेतल्या त्यांनी. चौकशा केल्या आणि मला नुसती झापड आल्यावानी झालं. मग नंतर मला समजलंच नाही. मला झोप लागून गेली. तेवढ्यात ती स्वाती आली. हा तिने मला उठवलं. हा उठवलं पाहते बाई नंतर तो अंगठ्या नाही आणि हार नाही. हार होता मग मी म्हणले आता पहिलं तुमच्या कानावर घालावा. शांता हा. अगं अनोळखी माणसावर असा विश्वास ठेवला कसा? अहो तो आहे ना इकडं पिराच्या मंदिरात म्हण मी आलोय. हा हा लय लांबून आलोय. मला ना थोडस पाणी द्या म्हण. बर. आता मी म्हणले पाणी मागवतोय. हा म्हणून मी गेले घरामध्ये त्याला 2 ग्लास पाणी दिलं आणून. बर. आणि नंतर काय झालं मला समजलंच नाही हो. त्या बाबांनी बरोबर आहे ना तुला भूल देऊन बरोबर गेम केला. आता अजिबात उशीर करू नको. डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठव आणि घडलेला प्रकार सगळा पोलिसांना सांग. तसं मी पण पोलीस स्टेशनला फोन करतो.
नाही. जा बरं लवकर. मी आता आहे हा. ना पोलीस स्टेशनलाच जाते, पण ऐका बर का, हा जर आले ना मानावर आला ना हा, हा. त्यांना याच्यातलं काही सांगू नका बर का. असं आहे का? हा. नाही सांगणार. कारण ते आधीच मला त्या दागिन्यावरून बोलायचे, तुला लय दागिन्यांचं येड, सारखी ते दागिने घाली ती वावरात, काय गरज आहे दागिने घालायची. बरोबर आहे ना. दे मी बँकेत ठेवतो, तरी मी त्यांच्याकडे दिले नाही हो. अहो, मला समजलंच नाही हो त्यांनी कधी काढले ते दागिने. शांता, आता रडण्यामध्ये वेळ घालू नका. तिथे ना पोलीस स्टेशनला हा. ऐकून घ्या, गंगाराम नावाचा एक हवालदार आहे, माझा मित्र आहे तो. आणि घडलेला प्रकार त्याच्या कानी घाला, कंप्लेंट करा, पटकन त्या बाबाचा शोध लावतील पोलीस. हा, हा. जा बरं पटकन. नाही मी लगेच जाते आता, लगेच जा. लगेच जाते. पाहिली ना आता हे लय बाय ना दागिन्याची हाऊस. या बाबतीत आहे ना माझ्या मंडळीला मानावं लागल. फक्त मणी मंगळसूत्र आहे गळ्यामध्ये बस. सांगितलं तिला आता गंगाराम हवालदारकडे जाय, आणि मग गंगारामनी जर मनव धरलं पोलीस डिपार्टमेंटनी तर बरं होईल हो. नाही तर कसं वाटलं झाल्यासारखं आहे ना ते आता. अय काय पोरगा आहे, खुशाल इथं पडलेले सगळे आवळं गोळा करत बसलाय. दुट्या पण आमच्या अशा आहेत ना, कधी पण आणि कुठं पण दुट्या लागतील, काय भरोसा नाही बाबा. बरं आहे नशीब, मस्तपैकी झाडाची सावली भेटली, निवांत एवढं तरी आहे. अहो दादा, गंगाराम दादा तुम्हीच का? हो, गंगाराम हवालदार मीच आहे. हा हा. अहो मी ना पोलीस स्टेशनला गेले होते. बरं. हा, पण तिकडे ते पिंगळे दादा आहे ना, ते म्हणे का त्यांची ड्युटी इकडे आहे, म्हणून मी पळत पळत इकडे आले. नाही पण तुम्ही पळत पळत का आलाय माझ्याकडं? अहो दादा, काय सांगू आता तुम्हाला, एक बाबा आला होता आणि मला म्हण मी इकडं पिराच्या मंदिरात चाललोय, बरं. मला थोडंसं पाणी द्या, म्हणून मी पाणी आणायला गेले हो नुसती, आणि तिकडून येऊन बसले परत त्या बाबापाशी. बाबा पैसे? हा, म्हणजे असे बसले तर तो मला म्हणे तुमची लई मोठी शेती आहे आणि एवढे डागडागिने काला घालत्या, तुम्ही मळ्यात राहते, असं तसं. आणि ना दादा, त्याच्यानंतर मला आहे ना नुसतं असं चक्कर आल्यासारखं झालं आणि मी झोपून गेले हो. त्याच्यानंतर मला काही समजलंच नाही. नंतर उठून पाहते ना हां. तर माझ्या 4-5 अंगठ्या होत्या, पोया हार होता, मोठा तो राणी हार होता, सगळं काढून नेलं हो त्या बाबांनी. बरं काय, हा. आजकालच्या बाया अशा आहेत ना, लय गळ्यामध्ये सोनं पाहिजे, लय हाऊस बायांना बघा. अंगठ्या, ते कानातलं म्हणा. तुम्हाला काय माहिती आहे का, हा. काल एक जण जोडपं बिचार मोटरसायकलवर चाललं होतं, हा. तर 2 जण मोटरसायकलवर मागणं आली. त्या बायचं असं गळ्यातलं धरलं आणि ओढलं, पण ते तुटलं असतं परवडलं असतं, पण ती बाय पण पडली ना खाली. अरे देवा, त्या बिचारीचा जीव गेला. जीव गेला. हो, त्या सोन्यापेक्षा तिचा बिचारीचा जीव महत्वाचा होता. पण बायला कळत नाही हो, लय गळ्यात काय तर मिरवायला पाहिजे तुम्हाला. अहो वाटत बायकांची हाऊस राहती म्हणून घातल्याने काय झालं, प्रत्येकाला वाटतं ना हो घालावा. नाही नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, हाऊस आहे तुम्हाला, मग. पण कुठल्या काजकारणाला जाताना घातलं बाबा, कुठं लग्नात ठीक आहे. हा, ते बरोबर आहे. का घरी पण असंच राहायचं ना, असंच घालत बसायचं सोनं? अहो दादा, मी पहिल्यापासून ते गळ्यातच ठेवायची, मला ती सवय होती ना हो. असं कधी घडलंच नाही, हा पहिलाच प्रसंग आहे. बरं, मी काय म्हणतो तुम्हाला, हा. तुम्ही कुठं राहता? अहो आमचा नाही तो पावशांचा मळा. पावशांचा मळा? हा. हा, आपल्या सायखेड्या पावसाळ्याचा मळा का? हा. बरं बरं. मग घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी कोण नाही, मा नवरा आणि मी, आम्ही दोघंच राहतो. दोघंच राहता? हा. मग नवरा होता का तुमच्या सोबत? नाही हो दादा, माझा नवरा तर बाहेर जायला होता आणि तो आज तर आता त्याला आल्यावर कळालं ना, तर आता काय सांगत, माझं काही खरं नाही. आमच्या माळ्या शेजारचे ते भास्कर नाना आहे ना, हा हा हा. ते म्हणे तुम्ही पटक्यान जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या, तिकडे ते गंगाराम हवालदार आहे ना, ते लगेच शोध लावतील म्हणे. बरं बरं, म्हणजे भास्कर नानाने पाठवलंय का? हा. ठीक आहे ठीक आहे, ते माझे चांगले ओळखीचे आहेत. हा. हा. तुमचं नाव काय? माझं नाव शांताबाई. शांताबाई. हा. आणि नवऱ्याचं नाव काय? माझ्या नवऱ्याचं नाव आहे ना सकाराम आहे. आडनाव? हागवणे. हागवणे? हा. वा वा, हागवणे. अहो दादा, तेवढं माय कंप्लेंट लिहून घ्या ना. नाही, कंप्लेंट घेतो मी, बरं का. म्हणजे तुमच्या अंगठ्या गेल्या? 4 अंगठ्या, हां. एक पोहे हार बरं आणि एक तो दुसरा राणी हार.
बरं तुम्ही त्या 4 अंगठ्या म्हणताय, हा. तो राणी हार म्हणताय, हा ते पोहे हार म्हणताय, हा. त्याचे बिल आहेत का तुमच्याकडं? अहो दादा, आपण शेतकरी लोक एवढ्या दिवस कुठं बिलं राहत्या का? ते दागिने लई दिवस झाले तवा करेले. काय माझ्या आईने पैसे दिले होते, काय माझ्या नवऱ्याने दिले होते. असे पैसे सासून ते दागिने केले होते मी. नाही दागिने मस्त केले बरं का, हां पण लक्षात ठेवा इथून पुढं हां. बिलं कंपल्सरी घरात जपून ठेवायची. नाही आता इडून पुढं सांभाळून ठेवील हो दादा. तुम्ही म्हणताय एवढं माझं सोनं आहे, समजा मी त्या चोराला जरी पकडलं, हां त्याच्या पैसे सोनं जरी भेटलं, हां, आणि जर तो माणूस म्हणला हे काय नाही, ही माझंच आहे सोनं, तर तुमच्याकडे काय पुरावा आहे का आता? नाही ना दादा. हां, म्हणून आहे ना, कधी पण लक्षात ठेवा माणसानी की कधी सोनं खरेदी केलं त्याचं बिल कंपल्सरी आपल्या घरात जपून ठेवायचं. समजा तुमच्या घरात चोरी झाली आणि तो चोर चोरी करून गेला, तुम्ही आमच्याकडे कंप्लेंट द्यायला आला, पण पुरावा पाहिजे का नाही? हो बरोबर आहे. पुरावा असल्याशिवाय आम्ही पण काय करू शकत नाही. बरोबर आहे दादा, पण असं काय माहीत होतं मला का असं होणार आहे म्हणून. नाही तर त्या पावत्या मी सांभाळून ठेवल्या असत्या ना दादा. आता चोरी होणार आहे कोणाला माहीत राहतं का सांगा बरं. अहो दादा, एक तर मानावरा इतका चिगाटे, पैसे देत नव्हता, तर कसं तरी मी एक 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 रुपया सासून ते दागिने केले होते हो. माझ्या आहे ना आयुष्यभराची कमाई होती. तेवढा शोध लावा दादा. वाटलं तुमच्या नका नका, पाय नका पडू, पाय नका पडू. बरं मला एक सांगा, हां. तो बाबा दिसायला कसा होता? तो ना दिसाय नाही का, कसं होता ग बाई, बघा असा काळा सावळा होता बर, बरं का, आणि थोडा असा बुटग्याला असाच होता. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगते दादा, त्यांनी ना असं डोक्याला गुंडाळलेला होता, असा नारंगी कपडा. नारंगी कपडा. हां हां. बरं त्यांनी कपडे कसले घातले होते? कपडे ना असा नेहरू शर्ट होता, कलर कोणता होता त्याचा? सफेद सफेद कलर होता. बर, आणि पॅन्ट? पॅन्ट ना अशी रेगाची पॅन्ट होती, रेगाळी, रेगा रेगाची, अशी आकाशी कलरची. आकाशी कलरची का? हां हां. म्हणजे तो काळा सावळा होता. हो. ठीक आहे, तुम्ही काय काळजी करू नका हां बरं का. तुम्ही जा घरी. हा गंगाराम हवालदार आहे ना, ह्याच्या हातून आहे ना आजपर्यंत एक गुन्हेगार सुटला नाही, तर हा चोर कसा काय जाईल? दादा तुमचे लय उपकार होतील, तेवढे माय दागिने मिळवून द्या. मा नवरा नाही तर मला आहे ना जिवंत ठेवणार नाही हो, लय खराब माणूस आहे तो. तुम्ही नका काळजी करू, मी त्याचा तपास लावतो आणि तुमच्या घरी येतो. पावशीच्या माळ्यात राहता ना? हो, पावशींच्या मनात. हां ठीक आहे, या तुम्ही. येऊ का दादा? हां या. पण लवकरात लवकर लावा बरं का दादा, शोध तेवढा. तुम्हाला सांगितलं ना, हा गंगाराम हवालदार आहे. हां हा तपास लावल्याशिवाय ना घरी सुद्धा जाणार नाही. जा तुम्ही. चालेल, येऊ का दादा? हां या. ह्या बाईनं वर्णन सांगितलं होतं, काळा सावळा, पांढरा शर्ट आणि डोक्याला काय म्हणले, नारंगी कापड बांधलं होतं. काय आकाशी कलरची रेगाची पॅन्ट घातली. काय हरामखोरा, बायांना लुटतोस वे. अरे ह्या गंगाराम हवालदाराच्या हातून आहे ना आजपर्यंत गुन्हेगार कधी सुटला नाही, आणि तू बायांना लुटून जातो. काय लक्षात ठेव, तू मला भेटलास ना, या गंगाराम हवालदाराशी गाठ आहे तुझी. तुझा तपास लागल्या शिवाय तुला सोडणार नाही मी. सगळं इकडं कोणी आहे पाहतो, कोण नाही दिसत इकडं. इकडं कोणी आहे पाहू द्या. इकडे काय कोणी दिसत नाही. आता मस्त बाईक इकडं बैठक मांडितो, हाय तेवढं मोजून तोजून तो व्यवस्थित पळतो इडून. आता आय आय आय, तो मोबाईल तर मावालाच आहे. जाऊ द्या पण बाबा, लय लय जड आहे. हा हा हा, बाबा काय काय भारी दागिने हो. जर बायकोला जर पाहिले ना तर इतकी खुश होईल माझी बायको का काही मापच नाही. हां, तर मी घालून बघू गळ्यात कशी दिसते. अजून आहे ना, अजून काही बाकी ये बाबा, अजून त्याला ये बाई चेन.
ही जवळजवळ 4 एक तोळ्याची. ऊसाच्या आड कोणीतरी दिसतंय बरं का. आपल्याला पण सावध हळूहळू गेलं पाहिजे, नाही तर कोण असेल ते पळून जाईल. चला आपणच आहे ना हळूहळू जाऊ. पाय वाजवायला नाही पाहिजे, नाही तर सावध झाला कोण असला तर लगेच जाईल. हे बाई 4 अंगठे कमीत कमी घ्या. 8-10 तोळ्याच्या अंगठ्या असतील बाई 4. हे बाई 1 2 हे बाई 3 हे 4. आयुष्यभर मी कमाई केली असते ना तर एवढी उत्पन्न मला झाली नसती. पण 10 मिनटात मला एवढी उत्पन्न भेटली. म्हणजे काही कोटी रुपयाची असेल मग आता आज एवढी. हां पाहिजे ना किती डागडागिने एवढं मस्त आहे की मजाच मजा झाली. आता काय करतो निघतो लगेच. बायकोला एकदम खुश होईल. बायकोला देऊन टाकीतो मोरदी. बायकोसाठी घेतलंय काय? राम राम दादा. राम राम दादा. कुठं इकडं हां कुठं आलो तुलाच भेटायला. काय भेटायला आलोय. मला हो पण ओळख नाही तुमची मावाली. होय. हे बायांचं तुझ्या गाड्यात आहे काय? आता घेतलं मी तू घेतलं खरेदी केलं. ते तुला खरेदी केलंय का? नाही बायकोला. बायकोला? हा आणि गाड्यात तुझ्या का घातलंय? नाही पाहिलं कसं दिसतंय बॉस. ह्याच्यात काय आहे बघू. त्याच्यात ते डाग येते ना. उघड उघड. घेतलं त्या उघड नाही तर बघ. दाखव मला. ये काय अंगठ्या? अंगठ्या घेतले. किती आहेत अंगठे? ये 4. 4 अंगठ्या घेतल्या हा, का हा. तू? बघू ये 4 अंगठे. अजून आतमध्ये काय आहे? दाखव. आज ही साखळी सोन्याची. पोहे हार वय पोय हा ते पोय हार हा, केला आता. तू खरेदी केला? हो दादा हा बायको ना मला लय त्रास द्यायची. होय. हा काय केलं तिचे दागिने मोडून ना मी BMW गाडी घेतली होती. म्हणजे बायकोचं दागिनं विकून तू BMW गाडी घेतली हा होती? हा हा पण मग काय करायचं येऊन फिरून आलो का संध्याकाळी घरी गेलो का हा. बायको रोज संध्याकाळी भांडायची माझी. बर. त्याला म्हटलं आता हिला झालंच काय बा आपण लक्ष्मी घेतली बरोबर की नाही. हा त्याला म्हटलं भांडायला नाही पाहिजे बायको आहे की नाही. तिला म्हटलं तू चाल माझ्या बरोबर फिरायला. बायको पण मला यायचंच नाही. हा मग हो ना करणं ती मला म्हणा तुम्ही माझे डाग मोडले ना तसेच मला डाग करून आणा म्हणा. आता पैसे नव्हते आपल्याकडं. हा, बर. मग मी डोकं चालवलं. काय चालवलं डोकं? आपली जी BMW गेली होती ना हा मग ती BMW ओपून टाकली हा आणि डायरेक्ट दागिने खरेदी केले. होय. हं. तू BMW विकली. हो तिचे किती पैसे आले तुला? तिचे मला 50-1 लाख रुपये आले. 50 लाख आले का? ह्या पोहे हाराची काय किंमत आहे मला सांग? याचे जवळजवळ 20 लाख रुपये. 20 लाख. आणि ह्या 4 अंगठ्यांचे? ते काय नाही 1500-2 हजाराचे आहे. ह्या 1500 2 हजाराचे हा. अंगठे आहेत का? पण हे जास्त मोठं आहे. ते कितीचं आहे? हे 30 लाखाचं. 30 लाखाचं. हा. ही 20 लाख. हे 50 लाखाचं हेच आहे नुसतं. हेच झालं. हा. तू गाडी ही पिशवी अजून दाखव मला. हे काय पिशवीत आहे काय आता? हा, नाही, आता दाखव मला. ताईत आहे फक्त. हा ताईत आहे तो देवाचा. तुझा आहे का? हा आणि अजून काय आहे? नाही दुसरं आहे काय आता. ही बारीक अंगठी बारीक पोराला घेतली. पोराला घेतली वय? हा पोराला घेतली बाई बारीक आहे. बर. ही कितीची आहे? ही अर्ध्या ग्रॅमची. अर्धा ग्रॅमची. हा. हिचे पैसे किती? 600 रुपये. 700 रुपये अर्धा ग्रॅमला. काय हाय सोनं लय स्वस्त झालंय राव. नाही लय बाग इकडं आमच्याकडे राजस्थानला लय स्वस्त आहे. किती आहे तिकडं स्वस्त? आमच्या काही नाही मला 10-12 हजार रुपये तोळा आहे. होय. हा पण म्हणलं इकडे सोनं चांगलं राहत आहे ना पिशवी उघड. म्हणून इकडे आलतो करायला. काय याच्यात नाही काय? ठेवतो ना मी हा, ह्याच्यात. टाक. तुला त्रास नको. हा, बरं, मी टाक, ठेवतो आहे ना. टाक. हा ये टाकू दादा. हा हे गळ्यातलं पण काढ त्याच्यात ठेव. नाही तर असू नाही 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 काढ काढ नीट काढ. हा? कार्ड घालायला गेलं हा. काय तुटत वाया जात मला मागच राहत राहू. होय. बावलंय त्याला दादा काय होतं माहिती का तू राजस्थानचा आहे का? राजस्थानवर राहू. मी नाही ना पीर बाबाला यात्रेला येत राहतो दरवर्षी. यात्रेला. हा दर्शनाला. तुझं नाव काय? माझं नाव बाबूराव. बाबूराव आहे का? हम्म. तू राजस्थानचा आहे का? हो बघू इकडे पिशवी. नाही हा. सगळ्याचं वजन किती आहे बघू ना फक्त. बघा वजन वजन हा आहे ना. वजन बघितलं पाहिजे. किती असेल तुम्हाला अंदाज हा याचा अंदाज किती असेल? नाही मी अंदाज काढत नसतो. मग? मी अंदाज बराबर देत असतो. खिशात खबर घालते हो अय अय हात हात म्हणजे हात मागा घे. हात. अहो, अय हरामखोर. अजून वर्ण म्हणतोय. कुठल्या बाईला लुटून आला रे तू? काय हा काय म्हणले? कुठल्या बाईला लुटून आला? हो दादा नीट बोला जरा नीट. नाही. गामाचे मावल्या गामाचे कष्टाचे. होय. हा तू कष्ट केलं होतं का? मग किती लय कष्ट केलं होतं. तुला कमवायला लय पैसे लागले नाही का?
कमाली म्हणजे काय सोपं आहे का BMW गाडी ओपरून डागडागिने केले. होय हा नाही तुझं आहे ना मला बायला लुटलं बायला काय खरं बोल आराम खर्रा बोल नाही तर एका फटक्यात तुला सरळ करीन बॅग. कुठल्या बायला लुटलास हराम खोरा तू असं ऐकणार नाहीस रे. तुला आहे ना डायरेक्ट जेल दाखवलं पाहिजे. हो दादा मग काय चूक झाली अशी काय चूक झाली उठ लवकर चल पोलीस स्टेशनला. उठतो का अहो मी काय गुन्हा केला असा काय गुन्हा केला एका बोक तू असं ऐकायचं नाही रे. ऐका येतं का उठतो का दादा नका ना. नका दादा नका होय. उठतो हा? दादा उठतो उठ उठ दादा उठतो उठ. दादा उठ लवकर दादा उठतो ना होय उठतो दादा उठतो मी होय चला पोलीस स्टेशनला चल माझ्या बरोबर हराम खोर्रा चाल लवकर. मला टाईट चालू दे ना मग दादा हा टाईट चालायचंय तुला टाईट चालायचंय का नीट सरळ चाल येचल ना नीट का इथंच तुला सरळ करू माझ्या भाषेत. नाही ना दादा चला ना हा आमचं काय एवढं नाही मारती हो दादा नाही मारत तुमच्या राजस्थानला. एवढं नाही मारती हे महाराष्ट्र पोलीस आहे हा ना समजलं ना. तुला आता नाही कळायचं नुसतं पोलीस स्टेशनला चल तुला बराबर कळल. हो मध्ये घालू नका मारू नका बरं का मारा नाही तुला आहे ना माझी पंचपक्वान बायको वाट पाहिजे घरी हो हो नाही तुझ्या बायकोला पण बोलून घेऊ आपण पोलीस स्टेशनला जेवायला वाढायला. ती येणार नाही एवढं लांब तू पोलीस स्टेशनला चल चल लवकर. तुम्ही कुल्लच का बरं जोडीत दादा त्याच्याशिवाय ना एक गुन्हेगार वटणीवर येत नाही. ही एकदा कुल्ल सरळ झाले ना मग गुन्हेगार आहे ना गुन्हा करायचा विसरून जातो. मारायला पडू तुम्ही पण तुझ्या भावाला सांग. चल पुढं पुढं चाल चलतो का पटपाट हळू ना दादा अजून हळू म्हणतो. दादा हळू चाला ना हा, आता हळू आहे तू काळजी करू नको. तुला आहे ना बराबर मी वटणीवर आणतो बघ. इकडे चाल कुठं पोलीस स्टेशन मध्ये बघतो काय चला चलात हवालदार ह्या हरामखोराला बेड्या ठोका. हे बाबू ए, आवाज करायचा नाही त्या बाट आता बाबा करा दादा करा दादा दादा करा शांत आवाज बांध. आता त्या बाईला पहिला फोन केला पाहिजे. फोन लावतो. हॅलो हां शांताबाई या पोलीस स्टेशनला तुम्ही ताबडतोब. ठीक आहे या. तुला आहे ना बराबर मी पांढरस करतो रे लक्षात ठेव तू. चल बाई दादानी बोलवले. दादा सापडले का दागिने. नाही सापडले चोर पण सापडला दागिने पण सापडले. दादा तुमचे लय उपकार झाले. पाय नका पडू. उपकार नाही काय नाही हे आमचं कर्तव्य आहे ते आम्हाला पार पाडलंच पाहिजे. बरं हे दागिने तुमचेच आहेत का व्यवस्थित बघून घ्या बरं का. दाखवा बरं. बघा हे हार तुमचाच आहे का. माझा हार आहे हो दादा. हे हा पोय हार आहे माझाच आहे. तुमच्याच आहेत का. हो हो हे बघा ह्या 2 अंगठ्या हा हे माझाच आहे. ह्या पण तुमच्याच आहेत का. हा हा आणि ह्या 2 त्या पण माझ्याच आहे. 4 अंगठ्या होत्या ना फक्त तुमच्या. 4 होते 4. ही अंगठी तुमची आहे का. नाही ती नाही माझी. आणि ही ती पण नाही. आणि ही गळ्यातलं काय आहे? ताईत. ते ताईत बीत नाही माझा. हे माझे दागिने सापडले बरं झालं बाई. दादा तुमचे उपकार कसे मानावं हेच मला कळना हो बाई. म्हणजे ह्या हरामखोरांना हे सुद्धा दागिने दुसऱ्याचे लुटून आणलेले दिसतात. तो कुठं सापडला हो दादा तुम्हाला. हा तो मस्तपैकी बसला होता ऊसामध्ये. उसात हा चांगलं चोपा बरं का दादा. त्याच्या चांगल्या चोंबड्या लोंबा टायर मध्ये घाला चांगलं त्याला. त्याला आहे ना बर्फाच्या लादीवरच झोपून त्याचा आज बराबर समाचार घेतो मी. हा हायला ही ज्याचं कोणाचं आहे आता हे पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं पाहिजे. कोण तक्रार द्यायला आलं तर दाखवून मग त्यांना देऊ. देऊन टाका देऊन टाका. दादा तुमचे लय उपकार झाले. उपकार नाही काय नाही बघा. आणि मी आहे ना कधीच कुठल्या गुन्हेगाराला ना सोडत नाही. नाही हो दादा खरंच तुम्ही ना
तुमच्यासारखे पोलीस डिपार्टमेंट आमच्या मागं आहे म्हणून आम्ही सगळी जनता सुरक्षित आहे, नाही तर काय झालं असतं या जनतेचं काही खरं नाही. ती एकदम देवासारखे हो दादा, खरंच. नाही हो, तसं नसतं. कसं आहे माहिती आहे का, शेवटी आम्हाला आमचं कर्तव्य पार पाडणं पाहिजे. आणि जर आम्ही आमचं कर्तव्य पार नाही पाडलं तर जनता आमच्यावर विश्वास ठेवल का? हो बरोबर म्हणून आम्ही आमचे दुटे आहे ना चोख करतो बघा. बरोबर. बरं तुम्ही आता जा हां आणि उद्या आहे का नाही हां तुमच्या नवऱ्याला घेऊन या. हां हां कारण आत्ता तुमची कंप्लेंट घेतली असती पण आमचे साहेब नाहीत. तुम्ही रितसर जर कंप्लेंट दिली ना म्हणजे त्याच्या कायदेशीर कारवाई करता येईल. हां नाही नाही दादा, मी ना उद्या मानावऱ्याला घेऊन येते. तुम्ही रितसर आमची कंप्लेंट लिहून घ्या आणि त्याच्यावर ना चांगला गुन्हा दाखल करून त्याला ना जेलला पाठवून द्या. अहो दादा, अशा अनेक मासारख्या बायांना त्यांनी फसवलं असेल आणि इडून पुढं पण ते फसवतील. त्याच्यामुळे ना या अशा नराधमांना आहे ना तुम्ही सोडूच नका. त्याला आहे ना चांगले त्याच्यावर कलम लावून त्याला आहे ना एकदाच जेलमध्ये टाका आणि त्याला शिक्षा द्या. तुम्ही फक्त उद्या या आणि रितसर कंप्लेंट द्या. तो कसा जेलमधनं बाहेर येतो ना हां. ते मीच बघतो. नाही ना हरामखोराला काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला लावली तर गंगाराम हवालदार नाव नाही सांगणार. या तुम्ही आता, पण उद्या यायला विसरू नका. नाही उद्या आम्ही येतो ना लगेच. हा या, सकाळी 10-11 वाजता या. चालेल चालेल, येऊ का दादा? हा या. हरामखोर काळ्या, तुला लयच मस्ती आहे रे. तुझी मस्ती आहे ना बराबर जिरवतो मी. आता फक्त मला भूक लागली रे, मला घरी जाऊ दे आणि जेवण करून येऊ दे. अख्खा राग नाही ना तुझ्या वाच काढला मी काळ्या, तर लक्षात ठेव. आणि तू कसा काय जेलमधनं सुटतो ना, अरे तुझ्या असे कलम ठोकतो ना, तू कसा बाहेर येतो तेच मी बघतो.